नमस्कार. श्री एकतत्वम अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स प्रस्तुत श्री एकतत्वम डिव्हाइन मधल्या आजीच्या गोष्टी याचा भाग 10वा घेऊन मी प्रज्ञा कुलकर्णी आपल्यासमोर आज उपस्थित आहे. असं आहे की आपण गेल्याच एपिसोडमध्ये बघितलं की गुढीपाडवा आता आहे. तर गुढीपाडवा म्हटल्यानंतर गुढी उभारतात, ती कशी उभारतात हे गेल्या एपिसोडमध्ये आपण बघितलं. आपण जशी गुढी उभारतो ना तसं एक शक संवत्सर सुद्धा बदलतं बरं का. शालिवाहन शक याचा पहिला दिवस हा गुढीपाडवा आहे. तर त्याची कथा काय आहे, तर गौतमी पुत्र सातकर्णी ह्यांनी शकांचा खूप बिमोड केला आणि त्याच्यानंतर हे संवत्सर सुरू झालं, म्हणून ह्याला शालिवाहन शक असं म्हणतात. आपण गुढी उभारतो तर त्याचं एक नाव माहिती आहे का आपल्याला, त्याला ब्रह्मध्वज असं म्हणतात. म्हणजे काय की ब्रह्मानी ह्या दिवशी सृष्टी निर्माण केली, म्हणून ह्या गुढीपाडव्याला किंवा चैत्री पाडव्याला महत्त्व आहे. आपण चैत्री पाडवाच्या दिवशी पहिल्यांदा ब्रह्मध्वज हा उभा करून आपण ब्रह्माची पूजा करतो आणि त्याच्यानंतर आपण विष्णूची पूजा करतो. विष्णूची पूजा का करत असतील बरं? त्याला एक 2 छान गोष्टी आहेत बरं का. एक अशी छोटी गोष्ट आहे की शंकासूर नावाचा एक राक्षस होता. त्यांनी काय केलं की 4ही वेद पळवले आणि तो सागरात एकदम खाली तळाला जाऊन बसला. आता वेद गेल्यानंतर सगळीकडे चलबिचल झाली, सगळे देव घाबरले, सगळीकडे हाहाकार माजला. मग काय करायचं, तर सगळे क्षीरसमुद्रात शेषशायी जे विष्णू आहेत त्यांच्याकडे सगळे लोक गेले आणि त्यांना सांगितलं की असं असं आहे, त्या शंकासुराने वेद पळवलेले आहेत आणि तो कुठे हे सापडत नाही, काय करावं. तर विष्णूने विचार केला आणि ते म्हणाले की ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. आता एवढं सगळ्यांना माहिती होतं की तो सागरात लपलेला आहे, सागरात शोधायचं कसं, जायचं कसं. मग म्हणून विष्णूने काय केलं की एका माशाचं रूप घेतलं, मत्स्य. आणखीन ते शोधत शोधत ते सागराच्या तळाशी गेले जिथे शंकासूर होता. ते तिथे गेल्यानंतर त्यांनी शंकासुराशी युद्ध सुरू केलं आणि शंकासुराला मारणार. तर शंकासूर त्यांना शरण गेला विष्णूला आणि तो म्हणाला की आपल्या हातून मरण यावं आणि म्हणूनच मी वेद पळवून नेले होते, बाकी माझं त्याच्याशी काही इतर कारण नव्हतं. तर आपण मला जरूर मारा, पण माझी एक इच्छा आहे, ती पुरी कराल का. तर विष्णू म्हणाले काय. तर तो म्हणाला की मी तर मरणार, त्याच्यानंतर माझं जे कलेवर राहील, माझा जो देह राहील, तो कायमस्वरूपी आपण आपल्या डाव्या हातात धरावा आणि माझ्या म्हणजे शंखाच्या पाण्यानेच पूजा केल्यानंतर विष्णूची पूजा पूर्ण होईल, एवढं मला वरदान द्या. तर विष्णूने उदार अंतःकरणाने हे वरदान दिलं. अशा तऱ्हेनं आपण हे बघतो ना की विष्णूच्या हातात 4 हे आहेत, म्हणजे एका हातात शंख चक्र गदा पद्म, डाव्या हातात शंख आहे, त्याची ही गोष्ट. आणि असं म्हणतात की ही सगळी गोष्ट घडली तोही चैत्री पाडवा होता. विष्णूच्या कथेचं हे जसं एक महत्व आहे, तसं एक दुसरं अजून महत्व आहे बरं का. आणि ते आपल्या हृदयाच्या जवळ आहे बरं का. काय आहे बरं, तर चैत्री पाडव्यानंतर 9 दिवसांनी रामजन्म. तर रामजन्माचं जे नवरात्र असतं त्या नवरात्राची सुरुवात चैत्री पाडव्यानी होते. म्हणजे आणि म्हणूनच पहिल्यांदा ब्रह्माची पूजा होते आणि नंतर आपण विष्णूची पूजा करतो. तर गुढी उभारताना आपण तिथे कडुनिंबाचा पाला पण घेतो, असं आपण गेल्या ह्याच्यात बघितलं होतं. तर काय माहिती का की मागेही एकदा मी कधीतरी म्हटलं होतं की आपल्या ज्या धर्मशास्त्रातल्या ज्या प्रथा आहेत किंवा ज्या गोष्टी वापरल्या जातात ते जास्ती करून आपल्या आरोग्याशी निगडीत आहेत. तर कडुनिंब हे जे काय ना, त्याला अँटीसेप्टिक
आहे बरं का. आणखीन थंडावा पण आहे त्याच्यात. आणि काय होतं की त्वचेला घामोळं येतं किंवा काही हे विकार होतात, ते जाण्यासाठी कडुलिंबाची पानं घालून त्यांनी अंघोळ करतात. ही प्रथा आहे. आणि हे वरचं झालं. पण पोटातही काहीतरी गेलं पाहिजे ना, म्हणून त्या दिवशी आपण कडुनिंबाचा पाला आणि गूळ. गूळ हा अतिशय लोहयुक्त असा हे असल्यामुळे आपण कडुलिंबाच्या पालाच्या आणि गुळाच्या त्या दिवशी छोट्या छोट्या गोळ्या घेऊन खातो. ह्या चैत्री पाडव्यानंतर आपण पन्ह पितो. नंतर आंब्याची डाळ घेतो. म्हणजे काय, की आपल्याला खूप घाम येतो. जीवनसत्व ज्याला म्हणता येईल, तर ते मिळण्यासाठी. ते कशासाठी, तर ते इम्युनिटी वाढवण्यासाठी, तुमचा उत्साह वाढवण्यासाठी जीवनसत्व आपल्याला खूप महत्त्वाचं असतं. आणि म्हणून ह्या गोष्टी आपण म्हणजे आंब्याची डाळ असेल, कैरीचं पन्हं असेल, काकडी खातो. काकडी म्हणजे काय, पोटात थंडावा येण्यासाठी. तर हे कायम लक्षात घ्या, की आपला जो धर्म आहे तो आपल्या तब्येतीला, आपल्या देहाला आणि जे काय सभोवताल आहे त्याला जे अनुरूप आहे तेच सांगत आलेलं आहे. फक्त काय केली, की त्यांनी त्याची गुंफण धर्मात केली आणि हे ह्या दिवशी करा. फक्त काय होतं, की आपल्याला ती कारणं माहिती नसतात आणि म्हणून आपण म्हणतो, की हे कशासाठी करायचं? मला जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते हां. तर मला एक सांगा, की आजची कथा तुम्हाला आवडली का? आजची माहिती तुम्हाला आवडली का? त्याच्यात काही राहिलं असेल किंवा अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल, तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये निश्चित लिहा. त्याच्यानंतर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.